तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे आहे, की 5 लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो असतो का बाहेर राहून? त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना. भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही, परंतु आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही. त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा असं खूप कोण कोण कशाबद्दल बोललेलं असतो. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांचा सत्तेमध्ये शामिल झाला तुमची काही नाराजी होती का जेव्हा निवडणूक भाजपने काही जागा लढल्या तिथेही शिवसेना उभाटाने एबी फॉर्म दिले तर अशी काही तुमची नाराजी होती? काही गोष्टी तिथे घडल्या होत्या, काही सीट माझ्या पडल्या पण होत्या, परंतु ती नाराजी व्यक्त करण्याची वेळ नाहीये. ती पक्ष आमच्या माननीय राजसाहेबांनाही माहिती आहे, उद्धवजींनाही माहिती, परंतु तो स्थानिक नेतृत्वाचा त्यांचा विषय होता. यामध्ये दोन्ही पक्ष नेतृत्वाचा वर्ष काही दोष नव्हता. त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. पण तो जो माघार घेण्याचा प्रकार झाला नसता तर मनसेचे 5 ची 10 झाले असते. झाले असते, परंतु नाही झाले. आता जी परिस्थिती ते घेऊन जायचं, जर तरला जाण्यात काय पॉईंट नाहीये. आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन इथे चाललोय की आम्हाला या राजकारणाला कुठेतरी एक ठराव द्यायचा होता, हे स्टेबल करायचं होतं. ते आता या साहेबांनी आम्हाला लोकल तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता ही मुभा दिली होती. त्या अनुषंगाने पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही. जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेला. जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होतं त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या स्थानिक नेतृत्वाने घेतलाय. पक्ष म्हणून नाही, स्थानिक स्तरावर घेतलाय, पण पक्ष म्हणूनच स्थानिक स्तरावर घेतलेला आहे ना निर्णय. तुम्ही युतीमध्ये ज्या बघा कसं असतं प्रत्येक वेळ आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला की नाही दिला? तो त्यांनी त्यांच्या स्थानिक विषयाप्रमाणे तो निर्णय केला ना, तसा आम्ही आमच्या स्थानिक विषयाप्रमाणे निर्णय केला. उद्धव ठाकरे चर्चा झाली आहे का चंद्रपूरमध्ये तुम्ही आणि उभाटा असे एकत्र लढलेले का? कारण समजा जर तो त्यांनी निर्णय घेतला असेल चंद्रपूरमध्ये आमचे पण उमेदवार लढलेत ना. पण तुम्ही युतीत लढला. मुळात असं आहे बघा, आम्ही सगळ्यांचीच लढलो ना कल्याण डोंबिवलीला. आमच्या विरुद्ध 8 उमेदवार यांचे पण होते, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे पण होते, आम्ही शिंदेच्या शिवसेनेबरोबर पण लढलो, आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो, सगळ्यांबरोबर लढलो. शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिलेली. त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला. याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही, स्थानिक राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलेली. धन्यवाद.